नामदार राधाकृष्ण विखे पाटलाला मंत्रिपद दिलं आणि जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याची सुद्धा संधी प्राप्त झाली. म्हणून सुभाष पाटील साहेबांनी सांगितलं का आता आपण मागच्या वेळेला कर्डिले साहेब तुमचं आमदार चषकाचं मी आपण क्रिकेट केलं, परंतु या वर्षी मात्र आता आपण नामदार चषकाचा आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्याचं काम करू. म्हणून नामदार चषकाच्या माध्यमातून ह्या ज्या क्रिकेटच्या ज्या काही स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल पाटील साहेबाला आपल्या सगळ्याच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. आणि ज्यांच्या पुढे मी बोलतो नाही नाही आणि ज्यांच्या पुढाकाराने ज्यांच्या प्रयत्नाने जे काय आपण आता एवढे मोठं त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलंय, ज्यांच्या पुढाकाराने ज्यांच्या प्रयत्नाने जो काय आपण आता हा उपक्रम राबवला जातोय, असे तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन संचालक उदय पाटील यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होतोय. पुढाकार जरी कदाचित आमच्या सारख्याचा जरी असला तर नेतृत्व शिवाय आपल्याला माहिती आहे का पुढाकार कुठल्याच प्रकारचा आपल्याला घेण्याचं काम काही करता येत नाही. म्हणून आपण पाहतो का आता पूर्वीच्या काळामध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर क्रिकेटचा खेळ हा फक्त मोठ्या शहरी भागामध्येच खेळण्याचं काम होत होतं, खेळल्या जात होता. त्यावेळेला जर आपण ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर कबड्डी असन, खो खो असन, हुतुतू असन किंवा कुस्ती असन, हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो का खेळ खेळण्याचं काम घडत होत होतं. परंतु आता जसा जसा काळ बदलला त्या काळाच्या ओघाप्रमाणे आपल्याला माहिती आहे का आता ह्या क्रिकेटला एवढं मोठं महत्व आलं. हा खेळ जर पाहिलं तर महाराष्ट्रभर, देशभर, जगभर खेळ आपण गाजलेला पाहायला मिळतो. कदाचित एखाद्या वेळेला जर भारत पाकिस्तानची जर आपण क्रिकेटच्या जर स्पर्धा असेल तर त्या दिवशी आपल्याला माहिती आहे का आमच्या सारख्या नाही परंतु तरुण मुलं सगळं आपलं काम सगळं सोडून या स्पर्धा पाहायला टीव्हीवर मात्र सगळे नजर लावून पाहण्याचं काम करतात. आणि ज्या वेळेला आपण निकाल लागल्यानंतर जर भारत जिंकला तर एक भारतातल्या छोट्या तरुणापासून तो मोठ्या ज्येष्ठापर्यंत वेगळा आगळा खऱ्या अर्थाने आनंद होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होतोय. आता इथून पुढच्या काळात प्रत्येकाने ज्या ज्या गोष्टीचा आवडीचा खेळ असेल तो खेळ मात्र प्रत्येक जणाला खेळण्याचं काम करण्याचं काम केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे का आता आजाराचे प्रमाण वाढत चालले आणि जे शरीराला ज्या गोष्टीचा व्यायाम पाहिजे तो व्यायाम झाला पाहिजे. आणि तो जर व्यायाम केला नाही की आपण खेळ खेळू नाही तर आपले शरीर सुदृढ होत नाही, मन सुद्धा स्वच्छ होत नाही. काल खासदार साहेबाला सहज सकाळी फोन केला, विचारलं खासदार साहेब तुम्ही काही व्यायाम करता का? ते म्हणले कर्डिले साहेब व्यायाम जरूर करतो पण डोक्याचा व्यायाम माझा जास्त होण्याचं काम होतंय. त्यामुळे आता ते डोक्याचे व्यायाम करतात परंतु आपल्याला मात्र आता आपल्या शरीराचा व्यायाम करण्याचं काम करावं लागतं. म्हणून व्यायाम होतो, खेळ खेळल्या जातं आणि आपले विचार सुद्धा तुम्हाला सांगतो की खेळ खेळल्यानंतर चांगले राहण्याचं काम होतंय. म्हणून आज आपण पाहतो की अनेक टीमनी राहुरी तालुक्याने सहभाग घेतला. आता सहभाग घेताना ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न प्रत्येक जणांनी करण्याचं काम करतात. परंतु आपण आता यश काय आपल्याला काही सगळ्याला येतं असं काही होत नाही. म्हणून मी आपल्याला सांगतो का आता शेवटी जी काय जिंकण्याचं काम झालंय, राहुरी फॅक्टरीची जी काय टीम ही त्यांना मला असं वाटतं पहिलं बक्षीस मिळण्याचं काम होतंय. आणि आता दुसरं बक्षीस आंबोरे गावकऱ्यांनी जो आपल्याला माहिती आहे का हा जो स्पर्धा आयोजित केल्यात त्यांना दुसरं बक्षीस मिळतंय. आणि इतर बक्षिसं आपण आताच वाटपाचं काम केलं. इतर बक्षिसं छोटे मोठे बक्षिसं प्रत्येक जणाला मिळण्याचं काम 100% होण्याचं काम होतंय. म्हणून मी आपल्याला सांगतो का आता खेळ खेळत असताना आपण हार जीत तर आपल्याला नक्की होत असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर हार जीत 100% होण्याचं काम होतंय. आता मी 5 टाइम आमदार झालो, मंत्री राहिलोय, मला एकदा कुठंतरी हरण्याचं काम झालं. म्हणून हारून काय खचून जाण्याचं काम कुठल्याच प्रकारचं करण्याचं काम नाही. मी जरी कदाचित लोकसभेला हारलो एकदा, विधानसभेला हारलो, परंतु 4 दिवसानंतर लगेचच लोकांमध्ये सक्रिय राहण्याचं काम मी केलं. आणि मला माहिती आहे का सक्रिय राहिल्यानंतर खासदार साहेबांच्या पुढाकाराने परत एकदा ते विधानसभेवर पाठवण्याचं काम मला 100% करण्याचं काम करतील याची मला खात्री, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे मी आता लढायचं काम जोरात चालू करण्याचं काम करतोय.
तसं आता तुम्ही सुद्धा सांगतो का आता जो खेळमध्ये यश आपले चालू असतं, तुम्ही आता काय थांबून चालणार नाही. पुढची ज्या वेळेला कुठं क्रिकेटच्या ज्या स्पर्धा भरल्या जातील त्याच्यात आपण यश कसं प्राप्त करू, आपण जिंकू कसं, याचा प्रयत्न प्रत्येक जणाला करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि ते करण्याचं काम तरुण मुलांनी करण्याचं काम 100% केलं पाहिजे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण हा खेळ खेळला आणि आता हार जीत मध्ये त्या ठिकाणी जी काय जीत झाली तिने त्या ठिकाणी फार काय भरून जाता कामा नाही. हारले म्हणून तिने कुठल्या प्रकारचं खचून जाता कामा नाही. परत आपण जोमानी लागून परत पुढच्या आपल्या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी कसा होऊ हा प्रयत्न करण्याचं काम 100% त्या ठिकाणी करण्याचं आपण काम करावा, ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि मागच्या वेळेला आपण भूमिपूजनाच्या वेळेला मी आलो होतो त्यावेळेला आपल्या पाटील साहेबांनी थोडीशी खंत व्यक्त केली. आता सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी क्रीडा संकुलन उभं राहिले, परंतु राहुरी तालुक्यामध्ये मात्र क्रीडा संकुलन काही होऊ शकलं नाही, कारण जागा उपलब्ध बऱ्याच दिवसापासून नव्हती. परंतु पाटील साहेबांनी पुढाकार घेतला, क्रीडा संकुलाला जागा मिळून दिली. आता त्याची पुढची प्रोसिजर नामदार राधाकृष्ण विखे पाटलाकडे आपण आम्ही संपर्क केलाय आणि त्यांना सांगितलं की आता लवकरात लवकर आपलं हे क्रीडा संकुलन उभा झालं पाहिजे. क्रीडा संकुलन उभा राहिल्यानंतर अनेक मुलं तिथं त्या ठिकाणी क्रीडा संकुलनात खेळ खेळतील आणि आपल्या तालुक्याचं नाव जिल्ह्याच्या आणि राज्याच्या देशाच्या नकाशावर नेण्याचं काम नक्की करतील, हेच अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो. आणि जे आता विजय झाले त्यांना मनापासून आपल्या सगळ्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. अतिशय मोजक्या साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यानंतर विनंती आहे आदरणीय नगर दक्षिणचे खासदार आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना की आपण आपल्या भावना व्यक्त करत आहात. वांबोरी प्रीमियर लीग 2022 नामदार चषकचं हे या गावामधील पहिल्या वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माननीय शिवाजीरावजी कर्डिले साहेब, आमचे आधारस्थान आदरणीय माननीय सुभाष पाटील साहेब, माझे मित्र सहकारी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे उदयनसिंहजी पाटील, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील कारखान्याचे सन्माननीय संचालक, सर्व सरपंच, उपसरपंच आणि सन्माननीय ग्रामपंचायतचे सदस्य, आलेले सर्व पत्रकार, या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले सर्व आलेले माझे युवक मित्र, आलेले सर्व नगर जिल्ह्यातून विविध संघ, आलेले सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ आणि मित्रांनो, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शपथविधीनंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथमच नामदार चषकाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आणि यापेक्षा मोठा आनंद आहे की हे नियोजन माननीय सुभाष पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं, दुसरं कोणीही करत नाही. एक फार वेगळं जुनं ऋणानुबंध पाटील साहेबांचं आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं होतं आणि तीच कौटुंबिक परंपरा गेल्या कित्येक वर्ष, जवळपास आता मला आठवतही नसेल पण 40 वर्षाचं ऋणानुबंध या दोन्ही परिवारांमध्ये आहे. आणि मला आनंदही आहे की मी आणि उदय ते पुढे घेऊन जाण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. प्रदीर्घ काळाच्या संघर्षामध्ये आज या मागच्या 2.5 वर्षामध्ये या ऋणानुबंधाचा त्रास देखील त्यांना झाला. कर्डिले साहेब या गोष्टीचे साक्षीदार आहेत की ज्या प्रमाणामध्ये सत्तेचा वापर या वांबोरी गावामध्ये झाला त्याचा 50% जरी या गावाच्या विकासासाठी झाला असता तर वांबोरीचे निम्मे प्रश्न संपले असते. पण आज या सत्तेचा वापर जसं माननीय कर्डिले साहेबांनी विविध मागण्या या ठिकाणी केल्या, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पाटील साहेबांच्या आशीर्वादाने तब्बल 22 वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. या महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय नामदार साहेबांना 2 नंबरचं मंत्रिपद मिळालं
आणि या दोन्ही पदांचा वापर या गावामध्ये राहिलेल्या जे काही प्रश्न गेले अनेक वर्षापासून प्रलंबित असतील, हे सगळे प्रश्न पुढच्या 3 महिन्यामध्ये सोडवणूक करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. एक चांगल्या पद्धतीचं क्रीडा संकुल, ज्या भागामध्ये युवक खेळापासून वंचित राहतात, खेळापासून ज्या प्रक्रियेपासून वंचित राहतात, अशा पद्धतीचं क्रीडा संकुल या भागामध्ये बांधण्याचं काम माननीय कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करण्यात येईल. आज या चषकाच्या माध्यमातून आज हे जो काही कार्यक्रम उदयाने घेतला, त्यामध्ये कार्यक्रम घेण्यापूर्वी, नियोजन करण्यापूर्वी कुठल्याही पद्धतीची कल्पना मला दिली नाही. सगळं स्वबळावर, स्वकर्तृत्वावर, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एकच अट ठेवली की मी या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी आलं पाहिजे. मला असं वाटतं की एवढ्या मोठा मनाचा मोठेपणा या नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून मला पाहायला मिळाला नाही. कर्डिले साहेबांनी आम्हाला अनुभव आहेत की आमच्याकडे जेव्हा निमंत्रण कर्डिले साहेब आपल्याकडे घ्यायला येतात, तर आम्ही दोघंही कधी कधी असं होतं की जेव्हा आम्हाला एखाद्या सप्त्यासाठी बोलवणं येतं, आरतीला बोलवणं येतं, स्पर्धेसाठी निमंत्रण येतं, तर पहिल्या बक्षिसीचा जी ओळ असते ती मोकळी असते आणि मग पावतीशिवाय आमच्याकडे दोघांकडे कधी कोणी पाहिलं नाही. पण ही कदाचित पहिली वेळ आहे की ज्या ठिकाणी आम्हाला फक्त मनापासून प्रेमामुळे बोलवलं गेलं. सगळं नियोजन या ठिकाणी या उदय आणि त्याच्या सर्व युवक सहकार्यांनी केलं, त्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानतो. मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की ज्या पद्धतीने यश तुम्हाला या ठिकाणी मिळालं, पुढच्या वेळेस आपण या ठिकाणी या भागामध्ये आणि पुढच्या वेळेसच का आपण लवकरात लवकर या हिवाळ्यामध्ये वांबोरी या गावामध्ये कर्डिले साहेब आपल्या परवानगीने डे अँड नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी करू. कारण की प्रत्येक टुर्नामेंट राहुरीला होते, प्रत्येक कार्यक्रम राहुरीला होतो, पण ज्या राहुरीच्या माध्यमातून आपला कार्यक्रम लागला त्या गावाला आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. आता वांबोरी राहुरीचा कार्यक्रम लावेल अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला या गावामधून, ज्या गावामध्ये सहकाराच्या संघर्षाची सुरुवात झाली, ज्या गावामध्ये मूळ या सगळ्या राजकीय परिस्थितीचा उगम आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांवर सगळ्यात जास्त प्रेम करणारं जे गाव राहिलेलं आहे, त्या बांबोरी गावामध्ये येण्याचा आज मला परत एकदा संधी मिळाली. या बाबतीत निश्चित आनंद आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या ज्या खेळाडूंनी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेत, राहुरीमध्ये सगळे बक्षिसं आलेले आहेत आणि याच पद्धतीने नव्या पिढीला त्या ठिकाणी वाव देण्यासाठी पुढं आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीचं आमचं आयोजन. आता आम्ही शिर्डीमध्ये कर्डिले साहेब आहेत. आपण मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो की शिर्डीमध्ये एअरपोर्ट झालेला आहे, शेती महामंडळाची जवळपास 35 एकर जागा देखील आहे आणि त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांकडून 50 कोटी रुपये क्रिकेट स्टेडियमसाठी आपण मागणी केलेली आहे. त्या 50 कोटीच्या माध्यमातून जे स्टेडियम उभारलं जाईल, मी शिर्डीमध्ये यासाठी म्हणतो की तिथं एअरपोर्ट आहेत, हॉटेलच्या सुविधा आहेत. मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की हे पैसे मिळाल्यानंतर पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये IPL मॅच ही शिर्डीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. या विश्वासाने आपण त्या सगळ्या यंत्रणेचा वापर, त्या सगळ्या सुविधांचा वापर, शेवटी जागा एकच आहे, सुविधा एका ठिकाणी निर्माण होऊ शकते, नगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी झाली हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि ती झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या युवकांना त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या जागेचा आणि त्या स्टेडियमचा वापर केला जाईल आणि नगर जिल्ह्याच्या प्रत्येक क्रीडापटूला त्या स्टेडियमचा वापर नगर जिल्ह्यापुरतं निशुल्क केला जाईल. हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. प्रवास मोठा आहे, प्रयत्न मोठा आहे, जिल्हा एक आहे, कोण कुठं उघडतं यापेक्षा आपल्या सर्वसामान्य घरातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना खेळाच्या सुविधा काय चांगल्या दर्जाच्या देऊ शकतो या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न त्या स्टेडियमच्या मागे आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की लवकरात लवकर त्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमची सुरुवात शिर्डी येथे होईल आणि त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला लवकरच होईल. आपण पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आलात, आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि
माननीय कर्डिले साहेब असतील, सुभाष पाटील साहेब असतील, उदय असेल, या सगळ्यांच्या प्रयत्नातून, या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये जे काही आपले बाकीचे उर्वरित प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक अतिशय प्रामाणिकतेने या येणाऱ्या कालावधीमध्ये करू अशी खात्री आपल्या सगळ्यांना देतो. या टुर्नामेंटच्या आयोजकांना देखील एवढ्या मेहनतीने जवळपास आठवडा 10-15 दिवस सलग रात्रंदिवस सगळे युवक इथं नियोजनामध्ये होते. या निवडणुकीच्या अगोदर 3 महिन्यापासून हे नियोजन चाललेलं होतं आणि एक वेगळा संकल्प, राहुरी प्रीमियर लीग, ज्याचा विचार कदाचित कोणी केला नसेल, असा संकल्प घेऊन या टुर्नामेंटचं आयोजन सगळ्या आयोजकांनी केलं. त्याबद्दल मी मनस्वी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, प्रेम हे कायम आमच्या परिवारावर, पाटील साहेबांच्या परिवारावर, कर्डिले साहेबांवर असंच आपण कायम ठेवावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक नासिरजी कोतवाल यांचा सन्मान आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे. विसीसीच्या इतरही मान्यवरांना विनंती आहे की आपण समोर जायचंय. परवेज, समीर, शब्बीर सगळ्यांनी पुढे यायचंय. दीपक, बंटी, आतिश मकासरे सगळ्यांनी समोर यायचंय. किशोर धाडगे समोर यायचंय. मुसाद आपण समोर यायचंय. टाळ्यांच्या गजरात आपण सगळे धन्यवाद देत आहात स्पर्धेचे मुख्य आयोजकांचं. धन्यवाद सर. त्यानंतर आता आपण लगेचच पुढील 5 मिनिटांमध्ये बक्षीस वितरण करणार आहोत. विनंती आहे सर्वप्रथम आपण आता संघ मालकांचा सन्मान करत आहोत. त्यासाठी विनंती आहे की सगळ्यात प्रथम D9 ब्रदर्सचे संघ मालक इम्रान भाई दारूवाला, विनंती आहे आपण समोर यायचंय. आपला इथं सन्मान होतोय. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येत आहे. त्यानंतर दिलीपजी मोरे, विश्वकर्मा संघाचे मालक दिलीपजी मोरे यांना विनंती आहे की आपण समोर यायचंय. आपला सन्मान होत आहे. भाऊ गाडेकर यांनी समोर यायचंय. कोणी नसेल तर त्यांच्या प्रतिनिधींनी समोर यायचंय. त्यानंतर स्वप्नील विजय गुंजाळ यांनी समोर यायचंय, सोशल संघाचे मालक. त्यानंतर राजेंद्र गायकवाड दाजी, शिवमल्हार संघाचे मालक, यांना विनंती आहे की आपण समोर यायचंय. त्यानंतर नसीरभाई शेख आणि फैयाजभाई पठाण, दयावान संघाचे मालक, संघ मालक, यांना विनंती आहे की आपण समोर यायचंय. स्वर्गीय सुदाम नाना शेट्या कुसमुडे यांच्या स्मरणार्थ देऊ घातलेलं बंटीभाऊ कुसमुडे यांच्या वतीने ट्रॉफी सौजन्य. त्यानंतर विनंती आहे कैलासजी गुंजाळ, बजरंग संघाचे मालक कैलासजी गुंजाळ यांनी समोर यायचंय आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. त्यानंतर सतीश भाऊ ढवळे, जॅग्वार 11चे मालक, संघ मालक, यांना विनंती आहे आपण समोर यायचंय. त्यानंतर लकी मोबाईलचे मालक नासिरभाई कोतवाल आणि संतोष दादा राठोड, दोघांना विनंती आहे की आपण समोर यायचंय. त्यानंतर जय हिंद संघाचे मालक शशीभाऊ संसारे यांना विनंती आहे की आपण समोर यायचंय. शशीभाऊ संसारे त्यांच्या संघानं या स्पर्धेचं पारितोषिकही पटकावलेलं आहे. आपणास विनंती आहे की आपण समोर येत आहात. त्यानंतर शिवमल्हार संघासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक गायकवाड दाजींच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्याचंही वितरण या माध्यमातून इथं होत आहे. शिवमल्हार संघ दुर्दैवाने या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरू शकला नाही, पण एक दर्जेदार संघ म्हणून या संघाची ओळख राहिली आहे. त्यानंतर युट्यूब सौजन्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं होतं माननीय श्री धनंजय रायबान गुगरकर, युवा उद्योजक, यांना विनंती आहे की आपण समोर यायचं. आपला सन्मान होत आहे. ध्येय अर्थ मूव्हर्सचे त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आणि ट्रॉफी त्यांना देण्यात येत आहे. त्यानंतर धनुभाऊंचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपण समोर यायचंय. आपलाही सन्मान चिन्ह देऊन सन्मान होत आहे. डीबीएन लाईव्ह
अविनाश बंगाड यांना विनंती आहे की आपण समोर येत आहात. हा, त्यानंतर आपण आता तिन्ही पंचांचा सन्मान करत आहोत. पंचांना विनंती आहे पटकन यायचंय. आता मोजून 5 पारितोषिक राहिली आहेत. पंचांना विनंती आपण समोर येत आहात. सन्मान चिन्ह देऊन कर्डिले साहेबांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येत आहे. आदरणीय शिवाजीरावजी कर्डिले साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. सुजित पांडियन सर यांनाही विनंती आहे की आपण समोर येत आहात. आणि मयूर सोनवणे सर तिघांनाही विनंती आहे की आपण समोर यायचंय. आपला सन्मान इथं होतोय. त्यानंतर सन्मान होत आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी कॉमेंट्री केली असे नवनाथजी साबळे सर, आदरणीय सुभाषरावजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. नवनाथजी साबळे आणि सुनीलजी डोंगरे, आदरणीय सुजयदादा विखे पाटील आणि आदरणीय सुभाषरावजी पाटील साहेब, पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. त्यानंतर भैया साहेबांवर एक छानसं गीत ज्यांनी निर्माण केले असं प्राध्यापक अजितजी येवले यांचा सन्मान होत आहे. आपल्याला विनंती आहे खासदार साहेब आणि कर्डिले साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. अजितजी येवले सर यांनी अतिशय सुंदर आवाजामध्ये गाण्याची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर आपण आता शेवटचे पारितोषिक देत आहोत. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचं पारितोषिक जे मिळालेलं आहे ते प्रशांत शेटे यांना मिळालेलं आहे. विनंती आहे त्यांनी समोर यायचंय. कर्डिले साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण देणार आहोत. शेवटचे 5 पारितोषिक राहिलेले आहेत. बेस्ट बॉलर जय हिंद संघाचा हा खेळाडू यांना विनंती आहे की आपण समोर येत आहात. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय त्याला आणि आदरणीय पांडुरंग तात्या शेळके यांच्या वतीने देखील एक आकर्षक शूज मात्र उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत भाऊ शेटे यांना पूर्णपणे जात आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहत आहोत सप्तरंग मित्रमंडळ वांबोरी यांच्या वतीने एक आकर्षक बॅट आहे. आणि स्पर्धेतील उत्कृष्ट बॅट्समन जो आपण पाहतोय ठरला आहे संदीप कदम. संदीप यांना विनंती करेल आपण ताबडतोब यायचंय. आणि शेवटचं 3रं खास प्राइज आपण पाहतोय कैलासाशी नामदेव लक्ष्मण मोरे नाना यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू सुशांतदादा मोरे यांच्यातर्फे एक आकर्षक रेसिंग सायकल म्हणजे मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि मॅन ऑफ द सिरीजचा म्हणजे सर्व पॉइंट्स लक्षात घेता मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार ठरलाय जागवार 11 संघाचा संघनायक गणेश शेंडे, मॅन ऑफ द सिरीज. या मी गणेशला विनंती करेल ताबडतोब आकर्षक रेसिंग सायकल देऊन मात्र या ठिकाणी पूर्णपणे एक मान चिन्ह देखील सन्माननीय बंटी भाऊ कुसमडे यांच्या वतीने जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतंय. त्यानंतर आपण स्पर्धेची शेवटची 4 बक्षिसं देणार आहोत. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक मिळालेलं आहे अनिल भाऊजी कसमुडे जगदीशजी सातपुते यांच्या वतीने आकर्षक LED टीव्ही देण्यात आला होता. संघ मालकांना विनंती आहे हे पारितोषिक जातंय कैलास भाऊ गुंजाळ बजरंग 11 या संघाला विनंती आहे की आपण समोर येत आहात. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे मिळालेलं आहे रुपये 21,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी त्याचप्रमाणे संघ मालकांना LED टीव्ही देण्यात येत आहे. अनिल भाऊ कुसमुडे यांचे वतीने दोघांना विनंती आहे, फक्त दोघांनी यायचंय. संघ मालक आणि कॅप्टन दोघांनीच वरती यायचंय. फक्त 2 खेळाडूंना विनंती राहील. विनंती आहे दोघांनीच वर यायचंय. आपण सुद्धा यायचंय व्यासपीठावरती.
त्यानंतर स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे लकी मोबाईल्स विनर या संघाला. संघ मालक नासिर भाई आणि राठोड दादा याचबरोबर संघातील एका खेळाडूला विनंती आहे की आपण समोर यायचंय. संघ मालकांना रेफ्रिजरेटर फ्रीज मिळतंय सनी भाऊ ढवळे यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे डॉक्टर संजयजी राहीज यांच्यातर्फे. आणि या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं 31,000 रुपयांचं उदयसिंह सुभाषरावजी पाटील यांच्या वतीने दिलं गेलेलं पारितोषिक मिळतंय लकी मोबाईल विनर या संघाला. डॉक्टर सुजय दादा, त्याचप्रमाणे शिवाजीरावजी कर्डिले साहेब, सुभाष पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते देव घातलेला हा पारितोषिक. त्यानंतर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे पटकावलेलं आहे त्या संघ मालक आणि संघाचे खेळाडू जॅग्वार 11च्या खेळाडूंना विनंती आहे की आपण समोर येत आहात. त्यांच्या संघ मालकांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने एक अर्धा तोळा सोन्याची अंगठी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मनोज शेठ बिहानी यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक अर्धा तोळा चैन, अर्धा तोळ्याची अंगठी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संघ मालकांना उदयसिंह सुभाषरावजी पाटील यांच्या वतीने रोख 41,000 रुपयांचं पारितोषिक आणि ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यासाठी विनंती आहे की संघ मालक आणि संघाचा कर्णधार यांनी समोर यायचंय. आपले शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत, परंतु त्यापूर्वी HF डिलक्स गाडी आदरणीय दीपक भाऊ गानले, नारायणजी हुलोडे चेअरमन साहेब, डॉक्टर पंकज शेठ चौधरी, संदीप भाऊ गवते, दिलीप भाऊ जवरे आणि दत्तात्रय शेठ जवरे आणि निवृत्ती यशवंत काटे यांच्या वतीने आपण पाहतो HP डिलक्स गाडी जी आपल्याला पाहायला मिळते. आणि उदयसिंह सुभाषरावजी पाटील साहेबांच्या वतीने रोख रक्कम 51,000 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय वांबोरी नामदार चषकाचा ऍडव्होकेट शशिकांत भाऊ संसारे, प्रशांत भाऊ काळे यांच्या मालकीचा जय हिंद 11. जय हिंद 11 या संघाने आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे पूर्णपणे वांबोरी प्रीमियर लीग पर्व पहिलं मात्र सुवर्ण अक्षराने पूर्णपणे कोरलं जाईल. मी विनंती करेल बबलू शेठ आपण सुद्धा यायचे. बबलू शेठ या, आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचे. देवळाली प्रवराचे असणारे सर्व नागरिक सुद्धा या ठिकाणी उपनगराध्यक्ष आमचे प्रकाश भाऊ संसारे असतील, अशोकदादा संसारे असतील, शशिकांत भाऊ संसारे, सर्व मित्र परिवाराचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आणि संघ मालकांसाठी आपण पाहत आहोत एक आकर्षक टू व्हीलर HP डिलक्स बाईक. आणि ही बाईक सुद्धा आपण या ठिकाणी आता वितरित करणार आहोत. या प्रशांत भाऊ, शशिकांत भाऊ दोनही संघ मालकांना विनंती असेल आपण टू व्हीलर समोर यायचे. त्यानंतर आपण आता स्पर्धेच्या समारोपाकडे जात आहोत. गेल्या 8 दिवसांपासून ही जी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं खरं तर डॉक्टर साहेबांनी उल्लेख केलेलाच आहे. जिल्ह्यामध्ये साहेबांच्या मला 1-2 शब्द बोलायचे फक्त. हा दादा, एक दोन शब्द बोलायचे मला फक्त. हा दादा, दादा तुमचा आदेश असला तर आम्ही दादांनी ऐकायला पाहिजे. ते आपल्याला असं बोलायचं असं फक्त डायलॉग मारायचं फक्त.
दादा एक एकच मिनिट फक्त सर, आपण ग्रुप फोटो घेणार आहोत शेवटी. दादांना विनंती आहे, आपण एक समारोप होतोय फक्त. बोलून दे ना. आता इथं आभार प्रदर्शन होत आहे. 2 मिनिटं. सर्वांनी 2 मिनिटं लक्ष द्यावे. थोडं आभार प्रदर्शन होणार आहे. दादाला एक विनंती आहे आमची का आम्ही भैयासाहेबांना भावी जिल्हा परिषद अध्यक्ष या संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य केलेले सगळे भाग्यवान विजेते, त्याचप्रमाणे सगळ्या संघांचे संघ मालक, या स्पर्धेसाठी ज्यांनी बक्षीस दिले ते सर्व बक्षीस दाते, आणि युट्यूब लाईव्ह असेल, अँकरिंग असेल, स्पर्धेचं धावतं समालोचन असेल, अंपायरिंग असेल, या सगळ्या गोष्टींसाठी ज्यांनी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे मैदानाच्या सुविधेसाठी, त्यानंतर बक्षीस म्हणून टी शर्ट्स आणि ट्रॉफीज, आकर्षक सुविधा, हे सगळं देण्यासाठी ज्या सगळ्या